मंडळी तुम्ही बघू शकतात पाठीमागला हा लोकेशन, ह्याच लोकेशन मध्ये 17 लाखाचं घर विकायचं आहे। अहो रो हाऊस आहे, एक 4 मजलीचे रो हाऊस आहे आणि ह्याच लोकेशन मध्ये आहे। आज 4 मजलीचे जे रो हाऊस सारखे घर आहे ते फक्त 17 लाखामध्ये आणलेले आहे। लोकेशन तुम्हाला दिसत असेल, खूप भारी लोकेशन आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे। व्हिडिओ आपल्याला पाहायला लागणार आहे, एक एक डिटेल तंतोतंत माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। अहो डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता, डायरेक्ट सगळी काही गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार आहे, माहिती घ्यायला लागणार आहे, कारण की आज 17 लाखामध्ये 4 मजलीचे रो हाऊस सारखे इंडिपेंडेंट घर तुम्हाला पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणलेले आहे। तर कृपया एक काम करा, व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या। आजच्या 17 लाखाच्या रो हाऊस बद्दल लोकेशन समोर तुम्हाला दिसत आहे, खूप भारी लोकेशन असणार आहे। तर व्हिडिओ बघून संपर्क करायचा नंबर सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। 17 लाखामध्ये रो हाऊस बद्दल आपण बोलणार आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमधला आहे। हे जो पाठीमागचा जो लोकेशन तुम्हाला दिसतो तो कसा आहे, कॉर्पोरेशनचा मधलाच आहे, बेस्ट एकदम। आणि जे 17 लाखाचे घर आहे त्याच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर तुम्हाला खरंच मालकांचे नंबर पाहिजे का? 12,500पेक्षा पुण्यामधल्या वेगवेगळ्या जे अपलोड केलेले मालक लोकांनी प्रॉपर्टी, थेट ओनरचे नंबर, वेगवेगळे लोकेशन। तर बाजूला तुम्हाला नाव दिसत असेल इथं ह्या साईडला, तर तुम्ही काय करू शकतात, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटचं लिंक असणार आहे, तुम्ही त्या वेबसाईटला क्लिक करून रजिस्टर करून ईमेल आय डीने, मोबाईल नंबरने डायरेक्ट मालकांचे नंबर तुम्ही एका क्लिकमध्ये ओनरचे नंबर घेऊ शकतात। वेगवेगळे मालक आहे, 2 BHK फ्लॅट आहे किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस आहे, पुण्यामधला वेगवेगळा लोकेशन आहे, अशी माहिती तुमच्यासाठी त्या वेबसाईटवर उपलब्ध असते। आणि आपल्या चॅनलच्या मदतीने मी स्वतः मालकाचे नंबर पण देत असतो। तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवायचं आहे, कारण की पुण्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट रो हाऊस, बंगला, फ्लॅट, शेती खरेदी करायची असेल तर मी असतो त्याच्यामध्ये, आणि एक एक इन्फॉर्मेशन त्या घराबद्दल असते। जसं 17 लाखाचं एक 4 मजलीचं घर आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। बरं, मला हे सांगा की कित्येक लोक घरं बघतात पुण्यामधल्या, पण भेटत नाही त्यांना सिटीमध्ये। ॲक्च्युलीमध्ये एक प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे का, आपले जे बजेट असतात ना ते 12 लाखाचे असतात किंवा 16 लाखाचे, 17 लाखाचे, 20 लाखाचे, आणि जे 20-25 लाखापर्यंत जे आहे तर त्याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्ही मला लिहून पाठवा। मला तुम्ही जे प्रॉपर्ट्या बघितलेले त्याच्यामध्ये तुम्हाला किती BHKचे घरं भेटलेले बघायला, RK भेटले का 1 BHK वगैरे भेटले ते तुम्ही सांगू शकतात। पण आज जो 17 लाखाचा घर आहे तो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये 2 हायवे रोड त्या घराला भेटू राहिलेले, आणि बजेट काय आहे, फक्त 17 लाखाचं आहे ना, 17 लाखाचं। अजून मला एक सांगायचं आहे की जे लोक मला जे कमेंट करत असतात, हल्ली कमेंट एवढे होऊ राहिलेले की विचारू नका। एक कमेंट असा असतो की विचारायला नको, की काय बोलतात की साहेब घर तुम्ही दाखवत नाही आणि ते जागा तुम्ही दाखवत नाही। मंडळी, माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकतात हा एरिया कसा आहे, एकदम मस्त लोकेशन आहे, कॉर्पोरेशन मधला लोकेशन आहे, पाण्याची जी सोय असणार आहे। तर बघायला गेलं तर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी आहे तिथं, ओके। आणि लोकेशन सिटीमधला आहे, हायवे रोडचा लोकेशन आहे। आता ह्याच्या पलीकडं काय पाहिजे माणसाला, बरोबर आहे का नाही? आता मला जे लोक बोलतात ना की तुम्ही घर वगैरे दाखवत नाही, तर मी सांगू इच्छितो ताई दादा त्या लोकांना की तुम्ही जावा त्या तसे घरं बघायला, आणि त्याचा 1 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ बनवून मला पाठवा। मग मला शक्य असणार का? नाही। एखादे म्हणजे एकदमच छोटे RK असणार आहे, त्याच्या घरामध्ये पसारा पडलेला असणार आहे, ताई दादा त्या घरामध्ये असणार आहे, तर कशी काय शूटिंग काढायची? इथं येऊन बोललेलं परवडतं का नाही तुम्ही मला सांगा। अहो 100% परवडतो, पण त्या लोकांना
हेच वाटतं की नुसतं टाईमपास करत असतात, व्हिडिओ काही दाखवत नाही त्या प्रॉपर्टीचं. तर ताई दादा कसं आहे माहिती का, जो करतो ना काम त्याला कळतो, बरोबर ना. बघा फ्रीमध्ये मालकांचे थेट, आता मालक लोकांना डिटेल देण्यासाठी पण रिक्वेस्ट करायला लागते की दादा तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती तुमच्या घराची डिटेल सांगा मला, मी डायरेक्टली माझा एक व्हिडिओ बनवणार आहे, तुमच्या घराबद्दल एक माहिती देणार आहे आणि डिटेल तुमच्या घराची आपण आमचे जे बघणारे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवणार आहे. हे त्यांना एवढं सांगूनसुद्धा ते लोक काय लवकर डिटेल पाठवत नाही. फोटो आणि व्हिडिओ सोडा, ते म्हणतात कशाला ते यूट्यूबवरती जाहिरात करायची, आमची जाहिरात आहे ना तिथं, तुम्हाला आणायचं तर तुम्ही डायरेक्ट आणा ना, तुम्ही तुमचे 2% वगैरे घ्या. मी त्या लोकांना बोलतो की ताई दादा मी काय ब्रोकर वगैरे नाही आहे, मी डायरेक्ट माझ्या व्हिडिओच्या मदतीने मी डायरेक्टली तुमचे नंबर देणार आहे, तुम्ही तुमची डील करा. आता हे बघा 17 लाखाचे जे घर आहे तिकडचं पाण्याबद्दल आपण बोललं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये. बरं ते घराचं लोन जे आहे तर ते पर्सनल लोन होऊ शकतो. आता पर्सनल लोन कसं काय, तुम्ही जे कामाला असणार आहे तुमच्या अंगावरती तुम्हाला लोन भेटू शकतो. 17 लाखाचं आहे आणि 17 लाखामधून निगोशिएबल होणार का, होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आपण तुम्ही जाऊन त्यांना बोलायचं, आपण नाही हो आपण ह्या घराच्या नाही नाही असणार आहे, चला तुम्हाला मदत करू आपण ह्याच्यामध्ये. आणि माझा नंबर देतो मी तुम्हाला, माझा नंबर घ्या 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. थेट मला तुम्ही आहे ना व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकतात. बघा 9028500499. आणि ज्यांना पण घर आहे किंवा शेती विकायची असेल किंवा फ्लॅट विकायचा असेल त्या लोकांनी मला थेट संपर्क करू शकतात. डायरेक्टली जी काय जाहिरात असणार आहे घराची बोला फ्लॅटची बोला ती एकदम फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती आपण आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता ह्या घराचा जो लोकेशन आहे तर बघा हायवे रोड जो आहे तर एकतर नगर रोड आहे आणि बाजूला जे आहे तर पुणे एअरपोर्ट रोड ह्या घराच्या बाजूला आहे. एवढं भारी लोकेशन आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क एकदम जवळ आहे ह्या घराच्या. एकदम बजेट जो आहे तर फक्त 17 लाख आहे. आता ह्याची स्क्वेअर फीट किती असणार आहे बघा, एक हॉल आहे, एक साईडला बाथरूम बाहेर दिलेले त्यांनी, आणि ह्या घराच्या इथे जे आहे तर स्पेशल पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग 2-2 गाड्या तुम्ही लावू शकतात ह्या घराच्या इथं. आता बघायला गेलं ना असंच घर आपल्या या नागपूर चाळच्या एरियामध्ये आहे तर त्याची किंमत 25 लाख बोलतात, पण तो घर जरा थोडंसं मोठं आहे. आणि हे घर जे आहे बघायला गेलं स्क्वेअर फीटच्या बाबतीमध्ये तर सेम पडणार आहे. खाली तुम्ही हॉल बोलू शकतात आणि टॉयलेट बाथरूम बोलू शकतात. मग ह्यांनी खालीच हॉलमध्ये आहे ना खाली किचन बनवलेले आहे. मग त्यानंतर वरती गेलं तर बेडरूम सारखं आहे आणि वरती टेरिसला पत्र्यासारखं केलेलं आहे त्यांनी. आता बजेट बघायला गेलं तर फक्त 17 लाखाचं आहे. नंबर दिलेला आहे, तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात. काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बजेटमध्ये तुमच्यासाठी हे घर आहे. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर अवश्य करा. माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या मदतीने भेटत असते. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. माझे नाव कासिम शेख, जे बघत होते तेच रिअल इस्टेटचे एकमेव चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यू. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.